हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचा वार आहे मंगळवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजलेले आहे 7. तर आज देवपूजा करायला बघा 7 वाजलेले आहेत आणि 7:15 म्हणजे वाजेपर्यंत बाहेरचं सगळं आवरून घेतलं. म्हणजे तुळशीची पूजा वगैरे आता इकडे चालू आहे. आज आहे गणेश जयंती, आज आहे गणपती बाप्पांचा वाढदिवस. पण माझं जे रुटीन आहे आजचं ते रेग्युलर रोजचं आहे तसंच आहे की जेणेकरून सकाळी आपल्या लवकर उठणे, देवपूजा रोजची जी आहे ती चालू आहे. आणि दुपारपर्यंत माझ्या हे लक्षातच आलं नव्हतं की आज गणपती बाप्पांचा बड्डे आहे आणि विशेष काहीतरी करावं, थाळी वगैरे किंवा म्हणजे त्यांच्यासाठी वेगळं असं पंचपक्वान्न वगैरे. मग ते लक्षातच नव्हतं. दुपारी ज्यावेळेस ताई आल्या आणि मला म्हणाल्या की आज गणेश जयंती आहे, गणपती बाप्पांचा बड्डे आहे, मला नारळ वगैरे खोवायचा आहे आणि आमचे उपवास आहेत. तर त्यांना मला म्हणजे संध्याकाळचं जेवण वगैरे स्वयंपाक करायचा आहे, लवकरच आज मी स्वयंपाकाला लागणार आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे बापरे, आज गणेश जयंती, मग आपण हे काहीतरी केलं पाहिजे. गणपती बाप्पांचं म्हणजे चतुर्थी वगैरे मी काही धरत नाही आहे. माझा फक्त आठवड्याचा सोमवार असतो. तर त्यामुळे ना असं चतुर्थी वगैरे असणं, मी त्या दिवशी उपवास म्हणजे नाहीच करत. त्याचबरोबर ही गणेश जयंती, आजचा गणपती बाप्पांचा बड्डे, तेही माझ्या लक्षात नव्हतं. जे गणेश भक्त आहेत ना त्यांच्याबरोबर लक्षात येतं. आणि त्याचबरोबर आमच्या ताई आहेत ना, त्या गणेश भक्त आहेत. मी जसं आता लग्न करून जशी घरात आले आहे ना, तशी त्यांची संकष्टी चतुर्थी, अंगारकी या दिवशी त्यांनी मोदक वगैरे बनवणे. मग रोजचं बाकीचा स्वयंपाक, भाजी चपाती भात वगैरे असतो. फक्त मोदक वगैरे बनवून गणपती बाप्पांची आरती वगैरे त्या करतात. पण तेवढंच मी पाहिलेलं होतं. मी कधी चतुर्थी केली नाही आहे. म्हणजे केली नाही असं म्हणताच येणार नाही. मी सुरुवात म्हणजे त्यांचं पाहून मी चतुर्थी धरायला सुरुवात केली, अंगारकी केली, सगळं केलं. पण ते माझ्याच्याने झालंच नाही आहे. मला ते जमलंच नाही आहे किंवा नाहीच मला ते जमलं करायला उपवास. मनापासून म्हटलं का काय माहिती, पण चतुर्थी माझ्याकडून नाहीच झाली किंवा मी जास्त दिवस चतुर्थी अंगारकी म्हणजे नाहीच केली. अंगारकी आली ना, मग त्या दिवशी अंगारकी वगैरे धरते, पण फार दिवस चतुर्थी वगैरे मी काही केलीच नाही आहे. तर त्यामुळे ते माझ्याच लक्षात येत नाही आहे. तर ते ताईंच्याबरोबर लक्षात आहे. ताईंनी आमच्या खूप गणपती बाप्पांची सेवा, आराधना, प्रार्थना केलेली आहे. तर त्याचं कारणही तसंच होतं. त्यामुळे त्या खूप गणेश भक्त आहेत. त्यामुळे मग पुन्हा माझ्या संध्याकाळी मग लक्षात आलं आणि संध्याकाळी मग मी मोदक वगैरे केलेले होते. तर म्हटलं चला मोदक तरी करावेत. आता गणेश जयंतीचा विषय निघालेलाच आहे, तर सांगतं ताईंनो. तर माझ्या माहेरी असं चतुर्थी वगैरे कोणी केलीच नाही आहे. माझ्या घरामध्ये तिकडे फक्त आठवड्याचे वार वगैरे धरले जायचे. मग तेवढंच माझ्या ध्यानात असायचं, म्हणजे आठवड्याचे वार केले जातात आणि वर्षभराचे सण वगैरे जे काही येतील मोठे मोठे तेच केले जातात. इतर दुसरं काहीही नाही. मग शनिवारी फक्त मारुतीच्या मंदिरामध्ये दिवा वगैरे लावणे, ह्या गोष्टी माझ्या माहेरी केल्या जात होत्या. पण चतुर्थी वगैरे कोणीही धरत नव्हतं, करत नव्हतं. किंवा मोदकही फक्त गणपती ज्या दिवशी बसलेत आणि उठले, वर्षातून 2 वेळाच मोदक पण व्हायचे. त्यामुळे गणेश भक्त जी म्हणतात ना, ते नाही यायचं माझ्याकडे. आणि फक्त शनिवारी मारुतीच्या मंदिरात माझे वडील काय करायचे, जायचे संध्याकाळी, दिवा फक्त तेल म्हणजे वाहून दिवा लावून वगैरे येत होते, एवढंच. आणि अजूनही माझा चुलत भाऊ वगैरे करतात. आता माझ्या घरात नाही कोण करत, म्हणजे भाऊ पण नाही आणि वडील पण नाही, आता होत नाही आहे त्यांना. तर म्हणजे करतात तेवढं, म्हणजे करायचे आमच्या गावाकडे. इथं आल्यापासून ताईंचं फक्त गणेश गणपतीची सेवा जी काही आहे ना, ताईंकडून मी पाहिलं. तर इथे काय दाखवत आहे, तर मध्येच आता मी विषय पलटते. तर खोबरं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्याचा झालेला होता बर्फ, पाण्यामध्ये ठेवलेलं होतं. तर ते आता मी घेतलं बघा. खोबरं, भाजकी डाळ, तीळ, अद्रकचा तुकडा आणि हिरवी मिरची एक टाकलेली आहे, कोथिंबीर टाकली आणि ह्याचं वाटण मी मीठ टाकून पाणी टाकून वाटून घेते. पहिल्यांदा मी पाणी न टाकता हे वाटून घेतलं आणि नंतर मग पाणी टाकून चांगली अशी पेस्ट तयार करून घेतली. तर आता शेवग्याची आमटी, शेवग्याचं कालवण, याची रेसिपी शेअर करते आजच्या रोजच्या रुटीनमधून. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी घातली आणि एक कांदा चिरून घेतला होता, तो मी परतवून घेतला 1 मिनिटभर. त्यानंतर कढीपत्ता टाकला, लसूण अद्रकची पेस्ट टाकली आणि जे काय आपण वाटण तयार केलं होतं ते टाकलेलं आहे. हे वाटण चांगलं असं तेलामध्ये परतवून घेते आणि त्यानंतर मग पावडरचे मसाले ॲड करते. तर हळदी पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि धने पावडर एवढं टाकलेलं आहे. ते मिक्स करून घेतलं. चांगलं असं तेल सुटेपर्यंत हे मसाले आणि ही ग्रेव्ही जे वाटण बनवलेलं होतं ते मी परतून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपला घरचा काळा मसाला आहे तो टाकलेला आहे. मीठ तर आपण वाटणामध्ये टाकलेलं होतं, त्यामुळे पुन्हा वाटणामध्ये किंवा भाजीमध्ये मीठ टाकायची गरज नाही आहे. आपला घरचा काळा मसाला मी अंदाजे टाकलेला आहे बघा, 1.5 चमचा. तोही मिक्स करून घेतला आणि टाकलेला आहे 1 मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून. तर आता पाणी टाकून ही ग्रेव्ही, हा मसाला जो आहे तो मी थोडासा परतवून घेते.
हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा, त्यामुळे भाजीला ना खूप छान टेस्ट येते. जे आपण वाटण बनवलेलं होतं ना, तीळ आणि भाजकी डाळ वगैरे, त्याच्यामुळे ना ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते. तिखटाचं प्रमाण, तिखट मिठाचं प्रमाण फक्त आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं. आणि नंतर ही भाजी तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा, खरंच खूप छान लागते. याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकायची गरज नाही आहे. आणि टाकलेलं आहे बघा शेवग्याच्या शेंगा. पाणी ओतत हा मी मसाला मिक्स करून घेतला आणि शेंगा टाकून भाजी ही शिजवून घेतली. सकाळी एक भाजी बनवलेली होती, जी की मेथीची भाजी, ती दादाच्या टिफिनला गेली. आणि त्यानंतर एक रस्सा भाजी, जी की जेवणाला, त्याचबरोबर साहेबांचा टिफिन पण असतो, त्या पण टिफिनला जाते. तर ही रस्सा भाजी मी बनवलेली होती. त्यानंतर आलेले आहे कपडे धुवायला. तर आज मी दरवाजाला जे मी माळा अडकवलेल्या होत्या ना झेंडूच्या फुलांच्या प्लॅस्टिकच्या, त्या धुवायला काढलेल्या आहेत. कपडे खूप सारे आहेत, ते धुवून घेते. साडी आहे, आपलं रोजचं बकेट, 1.5 बकेट कपडे आहेतच. हे कपडे धुवायला आता मला बराचसा वेळ जाणार आहे. बाकी मग किचन ओटा वगैरे आवरून घेतलेला आहे, झालेलं आहे किचन ओट्यावरचं काम. मुलं वगैरे शाळेत गेली, समीक्षा वगैरे. आणि तर सकाळचं रुटीन हे असंच असतं बघा. तर रोजची देवपूजा वगैरे झाली, पण ज्यावेळेस देवपूजा केली त्यावेळेस माझ्या लक्षात नव्हतं की अभिषेक वगैरे घालायचा गणपती बाप्पांना, हे माझ्या आठवणीत नव्हतं. नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे, मी देवपूजा म्हटलं की किती मनापासून आणि सगळं करते, मला खूप आवडतं. पण आज ते विसरून गेली होती त्यावेळेला. आणि एकदा वेळ म्हणजे झाली, पुढं दुपार गेली की मग पुन्हा मग ते देवाकडं म्हणजे नाही, ज्या त्या वेळेला झालेल्या गोष्टी बऱ्या असतात, मग पुन्हा आठवण येऊन काही उपयोग नसतो. तर इकडे बघा ते झेंडूच्या माळा ज्या आहेत ना, त्या धुवून घेतल्या. फक्त निरम्याच्या पाण्यात फक्त खालीवर केल्या, तर नुसतं काळं कुट्टा असं पाणी निघालेलं होतं. बाहेर असल्यामुळे ना धूळ वगैरे त्याच्यावर बसते आणि खूप अशी काळ्या झाल्या होत्या. आणि त्या फ्रेशनेसपणा जो होता त्याचा कमी झालेला होता. तर 2-3 वेळा त्याला मी पाण्यातून काढले, निरम्याच्या पाण्यात पण चांगलं असं चोळून म्हणजे फक्त खालीवर केलं होतं. आणि त्यानंतर मग साधं पाण्यामध्ये 2-3 वेळा मी चेंज करून ह्या माळा धुवून घेतल्या. आणि हे बाहेर मग सुकायला टाकते. आणि बाहेर म्हणजे कुठं, फक्त मी त्याला गाडीवर व्यवस्थित असं अडकवणार आहे की जेणेकरून त्याला असं कोणी धक्का वगैरे लावू नये, किंवा त्याला थोडासा हात लावला ना तर ते फुलांचे जे प्लॅस्टिक आहेत ना, त्याच्या पाकळ्या आहेत ना, त्या गळून पडतात किंवा निघतात. जास्त त्याला चोळायची वगैरे काही गरज नाही आहे. फक्त त्याला पाण्यातून काढून घ्यायचं आणि वाळायला ठेवायचं, असं थोडंसं लटकवायचं, म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते गळून निघून जातं. आता बाकीचे राहिलेले जे कपडे आहेत ते मी धुवून घेते. कपडे धुण्यासाठी मी इथे एक दगड ठेवलेला आहे छोटासा, जास्त मोठाही नाही आहे आणि जास्त छोटाही नाही, असा मीडियम आहे, जो की मी तुम्हाला एकदा दाखवला होता मध्यंतरी. मी असंच झाडांच्या पालव्या, फुलं वगैरे गोळा करायला गेलेली, त्यावेळेस मला तिकडं रस्त्याच्या कडेला दिसला, तो मी उचलून आणलेला होता. आता ही साडी आहे ती बघा, मी फक्त साबण लावून धुवून घेतलेली. निर्मातमध्ये म्हणजे क्लिनिक प्लस नाही, निर्मा नाही, काही नाही, फक्त साबण लावून धुवून घेतली. आता त्याला पावडरमध्ये भिजत टाकले असते तर त्याचा कलर गेला असता, त्यामुळे फक्त साबण लावून थोडीशी धुवून घेतली. आणि बाकीचे कपडेसुद्धा मी धुवून घेतले. तर आज मी बाथरूम काढलेलं आहे धुवायला. जसं म्हटलं रोजचं रुटीन आहे तेच मी शेअर करत आहे. तर हे बाथरूम आहे ती मला आत्ता तर यूट्यूबमध्ये काम चालू आहे ना, त्यामुळे तर होतच नाही आहे मला घासणं एवढं स्वच्छ क्लीन वरपासून. फक्त जे काही निळ्या रंगापासून जी टाईल दिसते तेवढीच मी घासून घेते. आणि रोजचं रोज म्हणजे तेवढंच होतं, वर असं हात म्हणजे जातच नाही आहे किंवा पोचत नाही आहे. तर आज मी काय केलेलं आहे, इकडे बघा आता लाईटचं सगळं आहे, गिझर आहे, स्विच बोर्ड आहे, बल्ब आहे, त्याच्यामुळे इकडे पाणी वगैरे मारता येत नाही आहे. तर काय जुगाड केलेला आहे बघा, तर काठी घेतलेली आहे, त्याला एक टी-शर्ट गुंडाळलेला आहे जुना पुसण्याचा. आणि लायझॉलच्या पाण्यामध्ये, निरम्याच्या पाण्यामध्ये त्याला घट्ट असा पिळून घेतला. आणि जेवढी काही टाईल आहे ना, तेवढी अशी टाईल मी काय केलेली आहे, स्वच्छ पुसून घेतलेली आहे. आणि म्हणजे जेवढी काही लाईटच्या बाजूची आहे, गिझरच्या बाजूची आहे, जिथं वायर आहे गिझरच्या वायरला पण जॉईंट देण्यात आलेला आहे. चूक झालेली आहे बघा, गिझरचा पॉईंट आहे एका भिंतीला, आणि गिझर म्हणजे स्विचचा पॉईंट, आणि जो गिझरचे नळ काढलेला आहे तो एका भिंतीला काढलेला आहे. म्हणजे वायर काय केलेली आहे, ट्रान्सफर मला म्हणजे करावी लागलेली आहे. गिझरच्या शेजारीच जर स्विच बोर्ड असता तर मग वायरला जॉईंट पण द्यावा लागला नसता, आणि तिथंच मग ते स्विच बोर्ड पण झाला असता. पण स्विच बोर्ड एका बाजूला आणि एका बाजूला गिझर. तर लाईट नव्हती म्हणून मी हे काम करायला घेतलेलं होतं. आणि लाईटचं बटन मी चालू ठेवलेलं की जेणेकरून मला समजेल की लाईट आली. तर बघा आता मध्येच लाईट आलेली आहे. तर आता मी थोडंसं जपून काम करणार आहे. कितीही नाही म्हटलं तर ते स्विच बोर्डची जो काही पिन आहे ती मी काढलेली नव्हती. म्हटलं नंतर मग कसं इकडं खाली जर ती अशी लोंबकळत पडली तर त्याला पाणी लागणार, आणि मग परत ते तसं ओली होणार वायर, म्हणून म्हटलं आहे जशी आहे तशीच राहू दे, त्या बाजूला पाणीच नाही मारायचं, त्यामुळे ती नव्हती काढलेली. तर इकडे बघा शॉवर वगैरे बसवलेला आहे. घराचं बांधकाम केलं
त्यावेळेस काही गोष्टी बरोबर झालेल्या आहेत, काही गोष्टी झालेल्या नाही आहेत मनासारख्या. पण असो, पहिल्यांदाच माणूस आयुष्यात म्हणजे घर बांधतो, त्याला काही त्या गोष्टी माहीत नसतात कुठल्या कुठं. आता हे जे काही शॉवर वगैरे आहे ते त्यांनी ते बसवून दिलेलं होतं, ते पॉईंट वगैरे त्यांनी काढलेले होते. त्याचबरोबर बेल वगैरे बसवलेली आहे. बेलचं पण पॉईंट व्यवस्थित काढलेलं आहे. गेटच्या बाहेर, गेटच्या आतमध्ये पण एक आहे, जेणेकरून बाहेरच्या माणसाला पण बाहेरून बेल दाबता येईल. आणि जर गेटच्या आतमध्ये येणारा माणूस आहे त्यालासुद्धा बेल तिथे देता येईल दरवाजाच्या बाहेर. तर दोन्ही ठिकाणी स्विच ते बेलचे काढलेले आहेत. पण काही गोष्टी ज्या आहेत, आता बघा किचन माझं छोटं आहे किंवा म्हणजे देवमंदिरसाठी जागा सोडलेली नाही आहे, म्हणजे अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत. आता हा स्विच बोर्ड आहे बघा गिझरचा, तर तो एका भिंतीला आणि गिझरचे पाण्याचे नळ एका भिंतीला. ह्या अशा ज्या काही चुका आहेत ना छोट्या मोठ्या, त्या झालेल्या आहेत. पण असो, आयुष्यात म्हणतात ना, घर बांधून बघावं आणि लग्न पण करून बघावं, ह्या दोन गोष्टी आयुष्यात एकदाच होत असतात. तर असो, इकडे बघा हार्पिकने जी निळ्या रंगाची टाईल आहे ना ती घासून घेतली आणि आता वरची खिडकी जी आहे ती मी आवरून घेते. जी काय आता स्लायडिंग आहेत ना काचा वगैरे, त्या पण स्वच्छ धुवून घेते. ही जी वायर आहे ना, जी ट्रान्सफर केलेली आणि तिला मध्ये जॉईंट आहे, तर ते वरती ना मी एक खिळा म्हणजे आपला जो चिटकवायचा हँगल असतो ना तो चिटकवलेला होता. पण तोही काय झालं, गळून पडला. जिथे असं पाण्याची वाफ वगैरे धरते ना, मग ओलसरपणा होतो, त्याने ते चिकट त्याचा गेलेला होता. त्याचं मग त्यानंतर मग त्या स्लायडिंगवरच अडकवलेली होती. आता मी काय केलेलं आहे, पुन्हा त्याला चिकट टेप लावलेला आहे. तर जो आपला डबल स्टिकचा चिकट टेप असतो ना तो लावलेला आहे. स्लायडिंग स्वच्छ करताना जरा जपूनच स्वच्छ करायच्या, कारण की त्या लागू शकतात, हाताला कापू वगैरे शकतात. मला नाही कापलेल्या, पण तरीही सांगते थोडंसं जपूनच साफ करायच्या. तर तिथे मी बाथरूम घासण्यासाठी एक घासणी ठेवलेली आहे सेपरेट, आणि तिथलाच साबण घेतलेला आहे कपड्याचा. आणि जे काय ती स्लायडिंगच्या काचा आहेत ना बघा, आता त्या मी घासणीने घासून घेतल्या आणि त्याच्यावर पाणी मारून दिलेलं आहे. खिडकीच्या पाठीमागे जाळी बसवलेली आहे, त्यामुळे बाहेरून असं मच्छर वगैरे येण्याचं किंवा धूळ कचरा वगैरे येण्याचं टेन्शन नाही आहे. आणि फक्त काय होतं, थोडीशी धूळ म्हणजे माती वगैरे म्हणतात ना, कितीही ती जाळी बसवलेली असली तर थोडीफार माती धूळ जी आहे ती येते. बाकी कचरा येत नाही आहे, पण धूळ येते. तेवढी ती मी साफ करून घेतली. त्या स्लायडिंगवर पण धूळ वगैरे बसते, मग तेवढंच मी ती पुसून पुसून ते व्यवस्थित घेतलेलं आहे. पाणी टाकलं की स्वच्छ होतात. घर आपण जेवढं स्वच्छ ठेवतो त्याहीपेक्षा मी बाथरूम जास्त स्वच्छ ठेवते. महिन्यातून 15 दिवसातून थोडीशी क्लिनिंग करतेच. पण आता काय झालं होतं, बरेच दिवस झालं होतं बाथरूमकडे लक्षच नव्हतं, त्यामुळे जरासं खूप घाण झालं होतं आणि त्यामुळे मला जरा बराच वेळ गेला हे बाथरूम घासायला. मी सांगते ताई, 2 तास मला हे बाथरूम घासायला गेलेले आहेत. जरी व्हिडिओ तुम्हाला 15-20 मिनटाचा येत असेल ना, तरी हे बाथरूम घासायला मला 2 ते 2.5 तास गेलेले होते. आणि म्हणजे काय होतं, सगळं बकेट घासणे, खालची टाईल घासणे जी निळ्या रंगाची आहे, वरची पांढरी टाईल आहे ती घासणे, पाणी मारताना पाणी शिंपडताना जरा थोडंसं काळजीपूर्वक शिंपडणे. दरवाजा आहे बाथरूमचा तो सुद्धा मी घासून पुसून घेतलेला आहे. जे काही इथं कॉर्नर पीस लावलेले आहेत बाथरूममध्ये, 2 कॉर्नर पीस आहेत, ते पण मी घासून स्वच्छ घेतले. त्याचबरोबर आपले साबणाचे बॉक्स वगैरे असतात 2-3, ते पण घासून घेतले. नळ आहे तो पण पहिल्यांदा मी सुरुवातीला काय केलेलं आहे, साबणाने आपला अशा ह्या मऊ घासणीने घासून घेतला. त्यानंतर कोलगेटने घासला. 2 वेळा नळ घासल्यामुळे ना खूप चकाचक निघालेला होता. आता इकडची जी काही टाईल आहे ना, तिला मी काय केलेलं आहे, घासणी घेतलेली आहे बघा मऊ अशी 2, एका बाजूला स्क्रब आहे, एका बाजूला मऊ आहे. तर त्या घासणीने बघा पूर्णाची टाईल मी घासून घेतली. आणि जेवढं हे बाथरूम घासेल ना तेवढं चकाचक एकदम फ्रेश दिसतं. हे जे टाईल जी आहे ती एकदम अशी फ्रेशनेस पण आहे. निळ्या रंगाची बाथरूममध्ये टाईल लावावी असं म्हणतात, तेवढं बघा ते लावलेलं आहे. आणि ही टाईल जी लावलेली आहे बाथरूममध्ये ती माझ्या चॉईसने लावलेली आहे. मला सगळे म्हणले, मला माहीत म्हणजे मला अशी पाहिजे होती टाईल की माशांची आणि पाणी, आणि हे जरी मासे आहेत ना ते जरा छोटे आहेत, मला याच्यापेक्षा मोठ्या माशांची टाईल लावायची होती, पण ती मोठ्या माशांची भेटलीच नाही आहे, मग छोट्या माशांची भेटली. तर आता निघालाच विषय तर सांगते. तर आम्ही टाईल म्हणजे चॉईस करायला गेलो आणि त्या दुकानात म्हणजे आमच्यासोबत आता म्हणजे आमच्या कॉलनीतलेच बाबा वगैरे आले होते. तर ते मला काय म्हटले, माशांची स्टाईल तुम्हाला कशाला पाहिजे, वेगळ्या किती छान छान डिझाईनच्या टाईल आहेत, तर तुम्ही माशांचीच घेऊन बसलाय, तुम्हाला काय तिथले मासे धरून खायचेत का काय, त्याची भाजी वगैरे बनवायची नाही. म्हणले मला तेच पाहिजे, मी कुठंतरी पाहिली आहे, मला ती खूप आवडलेली आणि त्यामुळे घेतली. तेव्हा काय माहिती नव्हतं निळा रंग बाथरूममध्ये शुभ असतो किंवा तो चांगला असतो किंवा ते लावावा छान डोळ्याला पण छान दिसतो, तेव्हा कुठे एवढं माहीत नव्हतं. पण माशांची टाईल आवडली आहे, छान दिसते, मला ती लावायची होती बाथरूममध्ये, त्यामुळे खालच्याही बाथरूममध्ये तीच आणि वरच्याही बाथरूममध्ये ती टाईल लावलेली आहे. दोन्ही ठिकाणी एकच टाईल लावलेली आहे. सेमच बांधकाम आहे, म्हणजे खालच्या आणि वरचं, खालचं बाथरूमच्या बरोबर वरचं बाथरूम, खालच्या किचनवर वरचं किचन अशाच पद्धतीनं आहे. नाही बघा, आता हे सगळं झालं, टाईल वगैरे नळ वगैरे बघा मी घासला साबणाने. आणि इकडे डोअर, बाथरूमचा कडी डोअर हे सगळं घासून घेते. जसं मी म्हटलं, घरापेक्षा मी जास्त
बाथरूम लाच लक्ष देते किंवा स्वच्छ ठेवते, कारण की घरातच आहे, किचन खूप जवळ आहे. त्यामुळे मला बाथरूमकडे खूप लक्ष द्यावं लागतं आणि खूप म्हणजे मला ती काळजीपूर्वक सगळं मी म्हणजे स्वच्छता ठेवते. एवढ्यातच जसं की आता यूट्यूबचं काम, रेसिपीज यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळे थोडंसं फारसं म्हणजे नव्हतं एवढं घाण झालं, पण तरीही म्हटलं जरा दिसतंय कुठेतरी पाण्याचे डाग वगैरे, तर म्हटलं पटकन असं घासून घ्यावं. जर जास्त दिवस झाले तर ते डाग काय होतात, निघत नाही आहेत. मग त्याला बराचसा वेळ द्यावा लागतो किंवा मग कोणतं तरी मग क्लीनर वापरा. मग आता जे काय हार्पिक आहे ते मी घासून घेते आणि रोज हार्पिकनं टॉयलेट बाथरूम खाली घासलं जातं. आता यावेळेला मात्र मी पूर्ण असं बाथरूम हे घासून घेतलेलं होतं. बकेट, मग सगळं असं घासून घेतलं आहे. हा पाटसुद्धा बघा मी स्वच्छ घासून घेते. पाट पण नेहमी खराब होतो. बऱ्याच वेळा जास्त काही खराब होत असेल तर पाट आपल्याला अंघोळ वगैरे आपण त्यावरती करतो आणि खूप घाण होतो. त्यामुळे पाटही नेहमी मग घासते. तर पाटाची एक गोष्ट आहे, मला खूप म्हणजे आठवतो हा पाट मी कधी घेतला आहे, का घेतला. तर 7वीत माझा लहान होता आणि त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा डी-मार्टला गेलो आणि म्हणजे झालं की 7वीत माझा मला असं वाटतं 2 वर्षाचा असेल तेव्हा मी घेतलेला होता. आता माझा 7वीत 13-14 वर्ष झालेला आहे. तर तेव्हापासून हा मी पाट वापरते. पण अगदी जसाच्या तसा नवीन आहे असा दिसतो का नाही बघा ताईंनो. कुठेही त्याला काही झालेलं नाही, कुठलाही त्याला डाग नाही आहे. पण आता ज्यावेळेस मी पुन्हा डी-मार्टला जाईन त्यावेळेस मी पुन्हा डी-मार्टच्या बकेट, डी-मार्टच्या पाट वगैरे आणणार आहे. त्या वस्तू खूप टिकतात. इथे मला देहूमध्ये डी-मार्ट नाही आहे. मग देहूतून बाहेर मग चिंचवडला, पुण्यामध्ये सिटीमध्ये जावं लागतं डी-मार्टसाठी. तर एवढा लांब कधी जाणार आणि डी-मार्टला जायचं म्हटल्यानंतर खूप पैसे जातात. त्यामुळे मी जात नाही. इथं छोटेच आपल्या देहू गावातच आपले मार्ट असतात, तिथूनच मग मी छोटीशी म्हणजे शॉपिंग खरेदी करते, आपला रोजचा किराणा वगैरे. बाथरूम बघू शकता सगळं स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे. तुम्ही फायनल लुक बघू शकता. आणि बाथरूममधल्या बकेट ज्या आहेत ते मी एक तरी बकेट का असेना पण ती मी भरून ठेवते. म्हणजे भरलेले असावे बाथरूममधली बकेट एखादी, त्यातलं पाणी असं रिकामं नसावं. बाथरूम घासल्यानंतर आपण शक्यतो बादली भरून येतोच. तर इथे बघा डोअर वगैरे स्वच्छ घासलेलं आहे. आणि बाथरूममध्ये मी तुरटीसुद्धा ठेवते. असाच एक यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिला होता की बाथरूममध्ये तुरटी ठेवावी, ती पण ठेवलेली होती. ती खूप दिवसापासून आहे. असं म्हणतात की जी काय बाथरूममध्ये जास्त नकारात्मकता कुठे असते तर बाथरूममध्ये, त्यामुळे नकारात्मकता कमी होण्याचं, दूर होण्याचं ते एक म्हणजे होते. त्यामुळे बाथरूममध्ये तुरटी ठेवावी, त्याचबरोबर सुख, समाधान, शांती लाभावी म्हणून ठेवावी, असं मी यूट्यूबवरतीच व्हिडिओ पाहिला होता. आणि म्हणजे आहे मला त्याचा म्हणजे परिणाम म्हणजे चांगला आहे. घरामध्ये कुठलंही भांडण-तंडण नाही आहे. आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा नाही आहे आणि कुठं शेजाऱ्यामध्ये पण नाही आहे. मस्त चाललेलं आहे. त्यामुळे ते ठेवलेली आहे बघा तशीच. मी बदलते ती 2 महिन्यातून. म्हणजे पाण्याचा हात वगैरे लागला की ती बारीक होते. ती बारीक झाली की वाहत्या पाण्यामध्ये त्याला सोडून द्यायची आणि दुसरी एक नवीन तुरटीचा खडा ठेवून द्यायचा. तर झालं आता बाथरूम वगैरे इकडं मी घासल्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घेतली. स्वच्छ सगळं घर आवरलेलं आहे. आणि दुपारचे जेवणाचे भांडे आहेत ते मी घासून घेते. थोडेफार सिंकमध्ये पडलेले होते, तर ते घासून घेते. सिंक एवढं आवरून घेते, किचन ओटा. आणि त्यानंतर मग जसं मी म्हटलं दुपारी मला समजलं की आज गणपती बाप्पांचा बड्डे आहे, गणेश जयंती आहे. तर मग म्हटलं मोदक वगैरे बनवावे संध्याकाळच्यासाठी. तर मग त्यानंतर मग मला एडिटिंगला वगैरे बसावं लागतं. त्यामुळे मग मी यानंतरच आता लगेच मी मोदक वगैरे बनवून घेणार आहे. तर भांड्याची जाळी मी खाली ठेवली. इथला जो कोपरा आहे थोडासा मी आवरून घेते. नळ वगैरे थोडेसे साफ करून घेतले. हे काय मी रोज वगैरे साफ करत बसत नाही. रोज भांडे घासणे, किचन ओटा वगैरे इकडचं आवरून घेणे आणि पाणी टाकून फक्त पुसून घेते. तर आज जरा घर आवरायचं मनावर घेतलेलं होतं. रोज असा एखादा कोपरा मी काढते आणि क्लीन करत बसते. मग कपाटातलं कपड्याचं कप्पा एखादा असेल ते आवरून घेते. मग त्यामुळे काय होतं एका दिवशी सगळं असं कामाचा लोड मला पडत नाही आहे किंवा क्लिनिंगमध्ये म्हणजे एका दिवशी क्लिनिंग करायला घेतले आणि खूप सारा पसारा मी काढला आहे असं कधीच होत नाही. रोज थोडं मी साफसफाई करते. त्यामुळे घर माझं हे काय होतं नीटनेटकं टापटीप दिसतं. कुठेही म्हणजे असं पसारा दिसत नाही आहे. तर आता इकडे बघा लगेच मग मी त्यानंतर काय केलं, चेंज केलेलं आहे. थोडेसे फ्रेश झाले, कपडे ओले झालेले होते, एवढी साफसफाई केली त्यामुळे. तर आता मोदक करायला घेतलेलं आहे. खोबरं वगैरे खिसून घेतलं आणि हे सुक्कंच खोबरं आहे घरातलं. काही नारळ वगैरे मी आणत बसले नाही किंवा त्याला आता खिसत बसले नाही आहे. हाय तोच खोबरं होतं ते खिसून घेतलं. त्यामध्ये गूळ टाकलेला आहे, तूप टाकलं 1 चमचाभर आणि हे गूळ आणि खोबरं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी गुळाचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाही किंवा गूळ वितळायचा नाही. नाहीतर मग काय होईल ते जे सारण आहे जे आपण आता हे बनवतो आहे मोदकाचं सारण, तर ते अगदीच कडक होऊन जाईल. त्यामुळे त्याला असं जास्त हे करत बसायचं नाही आहे. थोडासा ओलसरपणा आला की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि खाली उतरवायचा आहे. तर आता मी शेवटी काय टाकलेलं आहे, विलायची पावडर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. हे सारण आपलं मोदकाचं तयार झालेलं आहे.
तर आता इकडे पीठ मळायला घेतलेलं आहे. पीठ मळण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे. जेवढा काय होता पॅकेटमध्ये तेवढा सगळा घेतला आणि त्यानंतर थोडंसं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अगदीच चिमूटभर मीठ टाकलं, जास्त मीठ नाही टाकायचं, थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर पाणी टाकून घट्टसर असं पीठ मी मळून घेतलं. जे तयार सारण आहे ते थोडंसं मिक्स करायचं आणि त्यानंतर हे जी कणकेचा गोळा आहे ना, तुम्ही एक चपातीच्या साईजचा मी पीठ घेतलेलं आहे आणि पिठी लावली. आपले गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे पिठीला. ते पिठी लावून मी चपातीसारखं लाटून घेतलं आणि एक छोट्या वाटीनं काय केलेलं आहे, अशा मी पाऱ्या म्हणजे छोट्या छोट्या लाट्या मी करून घेतल्या. पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की 21 मोदक आपल्याला करायचे आहेत. तर ह्यानी आपला अंदाज चुकू शकतो, कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे मग पुन्हा असे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि 21 मोदक मी बनवून घेतले. ह्या पद्धतीनं आपण पुऱ्या वगैरे बनवू शकतो. त्याने फास्ट होतं काम आणि म्हणजे पटकन होतात. मोदकही जर जास्त कणिक असेल ना, आपल्याला जास्त प्रमाणात मोदक वगैरे बनवायचे आहेत, तर अशा पद्धतीनं पटपट पटपट लाट्या होतात आणि पटकन असे मोदकसुद्धा होतात. तर अशा पद्धतीने मी त्याच्या पाऱ्या पाडल्या बघा मोदकाच्या आणि छान असा मोदक मी बनवून घेतलेला आहे. मला मोदक करायला खूप आवडतो आणि छान येतो माझ्या हातनं मोदक. तर बघा इकडे आता त्यानंतर मी काय केलेलं आहे, असे छोटे छोटे 21 मोजून मी केले गोळे आणि तेवढे झाले. पण सारण मात्र थोडंसं माझं शिल्लक राहिलेलं होतं. तर दुसऱ्या दिवशी मग मुलांना मी टिफिनला वगैरे दिले, म्हणजे गव्हाच्या कणकेचे आपले पटकन असे करून. तर मी हे जे बनवते ते तळून वगैरे बनवणार नाही. तर आमच्या ताई तळून बनवतात, म्हणजे त्या पहिल्यापासूनच मी पाहते तर त्या तळतात तेलामध्ये मोदक आणि ते मुलांना आवडतात. पण मला तळलेले मोदक आवडत नाही आहेत, तर मला उकडलेले मोदक आवडतात. तर मी पुन्हा तुम्हाला मोदकाची रेसिपी जी आहे ती ना, तांदळाच्या पिठाची उकडीचे मोदक वगैरे शेअर करेन. ते सुद्धा मला खूप आवडतात. मी खूप दिवस झाला तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवायचे असं चाललं आहे, पण त्याचा काही योग येतच नव्हता. आणि आज पण माझं म्हणजे मी पाहिलेलं गणेश जयंती आहे, आपल्याला तांदळाच्या पिठीचे म्हणजे मोदक बनवायचे आहेत, पण काय माहिती पुन्हा मी विसरूनच गेले ते. आणि आता बघा असं होतं, म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो ना आपलं रोजचं रुटीनला सुरुवात करतो, तर तसंच माझं झालेलं होतं. तर इकडे बघा, तर तुमच्याशी गप्पा मारत मारत मोदक उकडलेसुद्धा मी त्याच्यावरती तूपसुद्धा सोडलेलं आहे आणि पटकन असं ते एका भांड्यामध्ये मी काढून घेतले आणि देवाला वगैरे मी आता नैवेद्य दाखवेन संध्याकाळी. तर संध्याकाळच्या वेळेला देवाबत्ती वगैरे केली, सगळीकडे धूप दीप वगैरे लावलं, तुळशीला दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. आता वरती नैवेद्य ठेवायला मला जागा नाही आहे, तर एक मोदक मी जी रेग्युलर आपली साखरेची वाटी असते ना नैवेद्याची, त्यामध्ये एक मोदक ठेवला आहे आणि बाकीचे मोदक आहे ते खाली पाटावरती मी थोड्या वेळ ठेवेन. आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आरती आणि शुभम करोती कल्याणम आम्ही सगळ्यांनी म्हटलो. तर अशा पद्धतीने माझी गणेश जयंती साजरी झालेली आहे. आमच्या शेजारच्या ताई, आमच्या ताई गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊन आल्या होत्या, पण मला ते शक्य नव्हतं कारण की माझं यूट्यूब आणि हे पण घरी नव्हतं, त्यामुळे मला जाणं शक्य झालं नाही. तर मी घरीच गणपती बाप्पांची मग आरती वगैरे करून घेतली.